कोरोनाच्या नंतर जवळपास 5.5 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा प्रशासनाने लोकप्रतिनिधीला म्हणजेच स्थायी समितीला अर्थसंकल्प हा वसई विरार महापालिकेचा सादर झालेला आहे आणि आता सध्या माझ्यासोबत आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आहेत। सर, आपण स्टँडिंगला आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे। काय नेमके वैशिष्ट्य आहेत, कितीचा अर्थसंकल्प आहे आणि कशा पद्धतीने काय काय तरतुदी आहेत? आज स्थायी समितीला वसई विरार महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो 4,208 कोटीचा आहे। या 4,208 कोटीमध्ये आपण पर्यटनदृष्ट्या वसई विरार विकसित करण्यासाठी फुलांचं गाव, केळीचं गाव, ग्लोबल फिशरमॅन विलेज, रांगोळीचं गाव हे आपण डेव्हलप करणार आहोत, जेणेकरून तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल। याशिवाय आपण नेचर लेवलसाठी बर्ड पार्क तयार करतो आहे 2 ठिकाणी। शिवाय जे काही अपंग आहेत त्यांच्यासाठी एक दिव्यांग पार्क, आधुनिक दिव्यांग पार्क करतो आहे, जेणेकरून ते पार्कमध्ये जाऊन आनंद घेतील। आणखी आपण संविधान पार्क पण याच्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी आपण त्यांना अवजारं आणि शीतगृहासाठी आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। जे समाजातले उपेक्षित घटक आहेत त्यांच्या वस्ती, आपण दलित वस्ती अंतर्गत कशी भौतिक सुविधा उपलब्ध करून देता येईल याचाही विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे। महिलांसाठी पण आपण बसचा प्रवास मोफत ठेवणे किंवा महिलांना मदत करणे, खेळाडूंना मदत करणे, जे कोण आजारी आहेत ज्यांना डायलिसिससाठी पैसे लागतात, कॅन्सर झाले अशा लोकांसाठी आपण तरतूद केलेली आहे। तर या बजेटमध्ये सगळ्यांचा आपण समावेश केलेला आहे ना, एक विकासाचं बजेट आहे आणि वसई विरारचे नागरिक याचं स्वागत करतील अशी मला खात्री आहे। सर, या बजेटमध्ये नेमकी वाढ, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, याची कशा पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत? पाणीपट्टीमध्ये आपण 13 रुपये 80 पैशाने म्हणजे जवळपास 14 रुपयाने पाणी विकत घेतो आणि 8 रुपयाने पाणी लोकांना विकतो। ते खूप मोठी तूट आहे। जर पाणी पुरवठा व्यवस्था नीट ठेवायची असेल तर पाणीपट्टीमध्ये वाढ करणं आवश्यक आहे। ती आपण 8 रुपयावरून 15-16 रुपयापर्यंत वाढवलेली आहे। प्रॉपर्टी टॅक्स पण अनेक वर्ष वाढला नव्हता। जर विकासाची कामं करायची तर आपल्याला निधी लागेल, तर प्रॉपर्टी टॅक्समध्ये पण 15 ते 20% वाढ आपण प्रस्तावित केलेली आहे। जाहिरातीमध्ये आपण वाढ आपोआप झालेलीच आहे। टेंडरमध्येच 3 कोटीचे आपल्याला 9 कोटी रुपये मिळालेले आहेत। याशिवाय बाजार करामध्ये ऑलरेडी वाढ केलेली आहे। त्या सगळ्या याने आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढेल आणि त्या पैशाचा विनियोग वसई विरारकरांना त्यांचं शहर अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठीच करण्यात येणार आहे। सर, या ठिकाणी जो फेरीवाल्याचा मोठा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणची वाहतूक कोंडीचा शहरामधल्या स्टेशन परिसरातला, तर यावेळेसच्या कशा पद्धतीने त्याच्या तरतुदी असणार? वाहतूक कोंडीसाठी आपण बजेटमध्ये सॅटिससाठी तरतूद केलेली आहे। सॅटिसचे जे पहिले 2 प्रकल्प आहे विरारमध्ये आपण तरतूद केलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याकडे जागा आहे, DPR आहे। याशिवाय नाला सोपाऱ्यामध्ये पार्किंगची जी खाजगी जागा आहे ती अकोमोडेशन रिझर्वेशनमध्ये डेव्हलप करणार आहोत, त्यासाठी पण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। नायगाव आणि वसईला पार्किंगसाठी जागा शोधण्याचं काम चालू आहे, त्याच्यासाठी आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। त्यामुळे पार्किंगची सोय झाली तर तिथे लोकांची निश्चितपणे सुविधा होणार आहे। आणि दुसरं आलं फेरीवाल्यांसाठी आपण फेरीवाला धोरण जे आहे त्याची कारवाई पूर्ण करत आणलेली आहे। फेरीवाल्यांसाठी ठिकाणं निश्चित केलेले आहे। त्या ठिकाणी आता GB मधून मान्यता घेऊन त्या ठिकाणी फेरीवाले हलवले जातील आणि सर्व रेल्वे स्टेशनवर आपण फेरीवाले हटवण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे। कारण आपली प्राथमिकता जनतेला मोकळा रस्ता करून देणे आहे। फुटपाथ ज्या जनतेसाठी आहे, जे फेरीवाले सध्या रेल्वे स्टेशनच्या जवळपास आहे ते सगळे आपण हटवलेले आहेत। त्यांचं जे काही सामान आहे त्याची विल्हेवाट आपण लावलेली आहे आणि आता आपण शहरातले जे फेरीवाले आहेत ते क्लीन करायला घेणार आहोत, जेणेकरून इथल्या लोकांना मोकळे रस्ते मिळतील आणि त्यांना जीवन सुलभ होईल। या अर्थसंकल्पामुळं पूर्ण शहरवासियांसाठी नेमका काय फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने याचा सादरीकरण होणार आहे? हा अर्थसंकल्प विकासाचा अर्थसंकल्प आहे। याच्यामध्ये वसई विरार शहरातले सगळे घटक असो, अपंग असो किंवा महिला असो, आजारी असो, ज्येष्ठ नागरिक असो, खेळाडू असो, सगळ्यांसाठी आपण तरतूद केलेली, शेतकरी असो त्यांच्यासाठी पण तरतूद केलेली आहे। त्या अर्थसंकल्पामुळे सगळ्यांच्याच हिताचा विचार प्राधान्याने केला गेलेला आहे। या अर्थसंकल्पात पहिल्यांदा आपण मोठे मोठे प्रोजेक्ट घेतलेले आहे, जेणेकरून त्या गावांचा किंवा त्या भागांचा किंवा त्या समाज घटकांचा विकास होऊन ते एम्प्लॉयमेंट वाढेल आणि त्यांचं जे जीवन आहे अधिक समुद्र किनाऱ्या मोठा लाभलेला आहे, त्याच्यासाठीची वेगळी तरतूद काय?
यावेळेला समुद्रकिनारा आपण दमनसारखा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आपण दिलेली आहे आणि आपण तसं DPR पण तयार करतो आहे की समुद्रकिनारा डेव्हलप झाला तर लोक इथे येतील, राहतील. इथले स्थानिक पर्यटक जे आहेत किंवा स्थानिक लोक आहेत ते समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतील. त्यासाठी आपण समुद्रकिनाऱ्यावर ज्या काही सोयी लागतात, उदाहरणार्थ जवळपास हॉटेल असो, वॉशरूम असो किंवा बाकी त्यांना पर्यटनासाठी ज्या ज्या आवश्यक वस्तू आहेत, जलक्रीडा आहे, त्याच्यासाठी आपण बोटिंगची सोय केलेली आहे, जेटस्कीची सोय केलेली आहे. या सगळ्याची तरतूद आपण ह्या बजेटमध्ये केलेली आहे. निश्चितच यावर्षीचा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे हा या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसमावेशक आहे असं आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या संकल्पाची कशा पद्धतीनं अंमलबजावणी होते हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.